एकं नित्यं विमलमच्युतं सर्वदिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। देवकी परमानन्दं दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्म श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ज्याच ठिकाणी मन जाये माझे त्याच ठिकाणी रूप तुझे त्याच ठिकाणी निजरूप तुझे म्या ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। म्या ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे श्री गुरु तुमचे पाय दोन्ही तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। तिथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही दया संगतीने विराग झाला या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरु पादुकेला। साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरु चरणाला विसरू कसा मी श्री गुरु पादुकेला। विसरू कसा मी श्री गुरु पादुकेला अलंकावती धन्य भूमी पवित्र लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तिथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र ठविता महापुण्य राशी आठविता महापुण्य राशी साष्टांग नमस्कार श्री गुरु ज्ञानेश्वरासी 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 ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती 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 पुंडलिक वरधारी ठर श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांकी जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबांकी सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबां की जय श्री गुरुवरे मधुसूदन महाराज की जय श्री गुरुवरे मधुसूदन
सुनील महाराज की जय. रामबाई नमो पार्वती पती शिवा हर 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 महादेव. गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देव हरी. दामू त्याच्याकडे बघूनच का नका. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तरी तनु मनोजीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सक. मग अपेक्षित जे आपुले, तिही सांगितील पुशिले. अंतकरण बुधले संकल्पाने. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान यावत जीवाच्या कल्याणासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी भगवान ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीचं अवलोकन केलं. आणि आज महान पर्वकाळ आहे. महान पर्वकाळाच्या पवित्र स्थळावर आज माऊली भगवान ज्ञानोबरायांच्या 750व्या वर्षाची ही समाधी सोहळा आहे. किती वर्षे? 750 वर्षे झाले. आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 750 वर्षाचा मोठा उत्सव आणि सोहळा या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. अनेक ठिकाणी अनेक गावोगावी आता काही दिवसांनी माझ्या मताने लातूरमध्ये खूप मोठा कार्यक्रम होणार आहे. कारण का हा पर्वकाळ आहे आणि या पर्वकाळाच्या निमित्ताने भगवान रुक्मिणी प्राण संजीवनी परमात्मा पांडुरंगाच्या पवित्र चरण वृंदाजवळ आणि भगवान ज्ञानोबरायाच्या परिसरामध्ये या जुन्ना नगरीचं भाग्य असं आहे. मला जगद्गुरु तुकोबरायाचंही याच ठिकाणी संस्थान झालेलं आहे. आणि माऊली ज्ञानोबरायाचंही सुद्धा ह्या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे. म्हणून या नगरीला खूप विशेष आहे. कारण का जो जगाचा जनित आहे, जो जगाला तारणारा आहे, असा हा परमात्मा तुमच्या गावामध्ये प्रस्थापित झालेला आहे. म्हणून त्या महात्म्याचं आज 750 वर्षापूर्वी चाललेला हा 750 वर्षापासून चालत आलेला हा संजीवन समाधी सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने भगवान ज्ञानोबरायाचं आणि पांडुरंग परमात्म्याचं सकाळच्या सत्रामध्ये महाभव्य अभिषेक झाला. आणि तदनंतर समाधीन संजीवन सोहळ्याच्या गुलालाचं कीर्तन हरिभक्तपरायण राम महाराज जुनेकर यांचं झालंय. आणि नंतर महाप्रसाद झाल्याच्या नंतर आणि संध्याकाळी आज तसं राहू नये म्हणून थोडी का होईना काही सेवा व्हावी. माऊलीच्या दरबारामध्ये आज आळंदीमध्ये खूप मोठा उत्सव चालू आहे. आणि ही एक माऊलीचंच दरबार आहे. याही दरबारामध्ये उत्सव चालू आहे.
छोटा ना मोठा तेवढाच आहे. बल्ब केवढाही लावजा त्याच्यामध्ये करंट आहेच. मग तुम्ही झिरो लावा ना, फोकस लावा, काही लावला तर त्याच्यामध्ये काय आहे? करेंट आहे. व्होल्टेज कमी जास्त असेल पण मात्र त्याच्यात काय आहे? करेंट आहे. तसं याही नगरीमध्ये भगवान ज्ञानोबरायाचं आगमन झालेलं आहे आणि म्हणून ही नगरी पावन झालेली आहे. आणि या पावनभूमीमध्ये चाललेला हा ज्ञानयज्ञ ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीवर हा रोजचा प्रक्रम आहे. आणि 4था अध्याय आणि 35व्या श्लोकामध्ये 34व्या श्लोकाच्या शेवटची ओळी आहे बरं का. 34वा श्लोक आणि शेवटचीच ओळी आहे. तर ज्ञानोबराया काय म्हणतात? तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अग्रता करावी दाशी सकळ. तनु मनु, तन म्हणजे स्थूल आहे, मन म्हणजे सूक्ष्म आहे. तनु म्हणजेच देह आहे, मनो म्हणजे अंतकरण म्हणजे सूक्ष्म आहे. तर ह्या दोन्हीही देहाने काय करायचं आहे? तर त्या ज्ञानोबरायाचं स्मरण करायचं आहे, ज्ञानोबरायाची सेवा करायची आहे, साधूची सेवा करायची आहे. बरं, सेवा करत असताना सेवा कशी करावी आणि का करावी त्याचं काय कारण आहे? बरं, सेवाच म्हणजे काय आहे? तन शब्दाने काय व्याख्या केली आणि मन शब्दाने काय व्याख्या केली बरं का. तनाची व्याख्या काय आहे, मनाची व्याख्या काय आहे, मन कशाच्या मार्फत आहे आणि तन कशाच्या मार्फत आहे. आणि त्याच्या पुढची 3 प्रक्रिया सांगितल्यात. जीवे, तनु मनु जीवे. काय करायचं? जीवे चरणाशी. निस्त तनु नाही, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. तनाने म्हणजे सर्व शरीराने 5 कर्म इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 11वं मन, 12वी बुद्धी, हे सर्व त्याच्या चरणावर काय करायचं आहे? समर्पित करायचं. आणि समर्पित करून सेवा करायची आहे. तर सेवा करत असताना काय करायचं आहे? महाराज म्हणले, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून या काही न मागती. किंवा जीव ठेवू पायी संतांचे आहे. त्याच्या पायावर काय समर्पित करावं? सगळ्यात माणसाचं प्रेम कशावर आहे? हो, सगळ्यात प्रेम कशावर आहे माणसाचं? जीवावर आहे बरोबर. एक माणूस काय केला म्हणजे सासरवाडीला निघाला, ते खादी कपडे घालून पांढरे, कडक इस्त्री मारली आणि ती इस्त्री मॉडेल म्हणून त्यांनी काय केलं, सीटला सुद्धा पाठ लावला गेलं. ते खादी कपडे असते का पांढरी, लीडर लोक घालतात ते ढवळे कपडे. त्यांनी काय केलं, कपडे पाठ जर चिटकलो तर कपड्याची इस्त्री मोडेल म्हणून त्याचं मन कशात गुंतलं?
त्याचा जीव कशात गुंतलाय? कपड्यावर. कपड्यात गुंतलो आणि थोड्याच वेळाने काय झालं? पुढे गेला, थोड्या वेळाने ऍक्सिडेंट झाला आणि पाय मोडला, रक्त निघू लागलं. तेच कपडा फाडला आणि जिथं लागले तिथं बांधायला. आता कशावर? कपड्यावरलं प्रेम पायावर गेलं. पण डॉक्टर म्हणतो, माऊली तुमचा हा पाय आता काम करत नाही, तर ह्याला काय करावं लागेल? तळवावं लागेल. नाही तसं जमणार नाही का? तुम्हाला जर जगायचं असेल तर सांगू लागलो. काय करायचं असेल तर? तुम्हाला जर या जगतामध्ये जगायचं असेल तर तुमचा काय करावं लागेल? तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुमचा पाय तोडावा लागेल आणि ह्याला कलम करावं लागेल, जाळावं लागेल. आता कशावर आलं प्रेम? शेवटी कशावर आलं? जीवावर आलं का सगळं संपून जातं. तसं जीव एकमेव प्यारा आहे आणि तो जीव सुद्धा श्री गुरुच्या चरणावर समर्पित करावा लागतो. तनु मनो जीवे, हा जो जीव आहे ना, तो जीव सुद्धा त्यांच्या पायावर समर्पित करावा लागतो. निष्ठा समर्पित करून जमतं का? चरणाशी लागावी, अगर्वता करावी दास्य सकळ. आपली ओवी झालेली आहे, पण संदर्भ लागावा म्हणून ही ओवी घेतलेली आहे. ही रात्री झाली ओवी, पण संदर्भ लागावा म्हणून ह्या ओवीचा आपण विषय थोडक्यात घेतला तर भगवान ज्ञानोबराया म्हणतात, तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ. काय करावं? दास्य करावं, दास व्हावा. कुणाचा दास व्हावा? श्री गुरुचा दास व्हावा, साधूचा दास व्हावा. साधू संत महाराज कितीतरी मागण्या मागितली. तुझी आदारीचा पुतळा करून ठेवा जी दातारा, किंवा नको मोकलू दातारा. तुझ्या दाराचा काय कर? पुतळ्याचा जरी जन्म दिलंस ना तर कुठं राहावं? संतांच्या दारात. संतांच्या दारात राहावं, तुझ्या साधू संतांच्या सानिध्यात राहावं, असंच मागणी मागतात. तसं बाबा त्याच साधूची सेवा करावी. आणि सेवा करताना निस्ती सेवा करायची नाही तर कशी करावी? तनु मनो जीवे. आता काय करतो माणूस? तनाने इतकी सेवा करतो की सांगूच नका. तनाने सेवा करणं आणि मनाने सेवा करणं वेगळं आहे. शरीराने सेवा करणं वेगळं आणि अंतकरणाने सेवा करणं वेगळं. अंतकरणाचा विषय ज्ञान ब्रह्मबोधाचा आहे आणि तनाचा विषय शरीराचा आहे. शरीराने अनेक सेवा करतायत, झाडू लोळ काही करतायत, हातोपाय दाबतील, कपडे धुतील, साधूची संगतीत राहतील, मागं मोहरं फिरत राहतील. हे तनु सेवा आहे. पण जी अंतकरणाची सेवा आहे त्याला मनो म्हणतात. तनु मनो. अंतकरणाची जी सेवा आहे ते अंतकरणातली सेवा त्या ब्रह्माशी समर्पित पाहिजे बर का. कोणची सेवा? अंतकरणाची सेवा कशी पाहिजे? एकांतामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काही आवडलं नाही पाहिजे. ही अंतकरणाची सेवा आहे. आणि एवढी सेवा करून त्या बोधाला प्राप्त झाला आणि त्याच्या नामामध्ये मग्न न होता मी एवढं केलो, मी होतो म्हणून झालंय होय. 1 महिना मी जात नव्हतो तर काय काकडा होत होता काय? हा, मी वाजिलो म्हणून तर काकडा झालाय.
मी वाजिना गेला तर काय होते? मी वाजिनाला जाऊन हे कुठं भजन करतात का बघू. ही काय आहे? अगर्वता करावी दास्य सकळ, अगर्वता पाहिजे. तर म्हणून मला सांगतात, अशी सेवा करणाऱ्या माणसाला मागच्या तुम्हाला ओळी सांगितली, इथे ज्ञानाचा कुरुटा, सेवा हा दारवंटा. सेवा काय आहे? दारवंट आहे, म्हणजेच उंबरवंट आहे. त्या उंबरवट्याच्या आत तनाने मनाने जीवाने सर्वस्वाने ज्याचं भजन करतो, त्याची सेवा करतो, तो त्याच उंबऱ्याच्या आत जातो, म्हणजे ब्रह्मस्वरूपाला ऐक्य होतो. कुरुटा या शब्दाचा अर्थ सांगितला तुम्हाला. येथे ज्ञानाचा कुरुटा, शिवा हा दारवंटा. कुरुटा या शब्दाचा अर्थ असा सांगितला की ते ज्ञानाचं घर आहे. श्रीगुरु काय आहे? ज्ञानाचं घर आहे. आणि त्या घरामध्ये आलोट अशी संपत्ती भरून आहे. इतकं ज्ञान त्या घरामध्ये आहे. ज्ञानाचा तो भांडार आहे. असं त्या श्रीगुरूचं काय आहे? ज्ञान घर आहे, त्याला कुरुटा म्हणून. जे ज्ञानाचा कुरुटा धन आहे, घर आहे बरं का, ते ज्ञानाचं घर आहे. आणि त्या ज्ञानाच्या घरामध्ये जाताना, त्या घरात जायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला सेवा करावं लागेल. आणि तिथे सेवा करून त्या उंबऱ्याच्या आत गेल्याच्या नंतर, आता बघा, ज्ञानाचं भांडार आहे. आणि तिथे गेल्याच्या नंतर ज्ञानोबराया खूप गोड शेवटच्या ओळीमध्ये सांगतात, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. काय म्हणले? मग तिथं गेल्याच्या नंतर कुठं? ज्ञानाच्या घरामध्ये, त्या भांडार घरामध्ये आत गेल्याच्या नंतर जिकडे तिकडे पाहे चतुर्भुज गोपाळ, पाहिल तिकडं तेच दिसतं. पण याची तुम्हाला संगती लागावी म्हणून एक तुम्हाला संगतीसाठी एक सूत्राचा दृष्टांत देतो बरं का. काय झालं म्हणे? एक बाई, महाराज जमते की, एक बाई सोन्याच्या दुकानात गेली म्हणे. कोणाच्या? सोन्याच्या. सोन्याच्या दुकानात गेली आणि ती बाई त्या सावकारला म्हणते, सावकार, आणि मला सोनं घ्यायचं. सावकार म्हणतात, बाई तुला सोनं घ्यायचं आहे ना, तुला काय पाहिजे? बाई म्हणते, मला सोनं पाहिजे. सावकार म्हणते, सोनंच पाहिजे, पण तुला नेमकं काय पाहिजे? सावकार तिला विचारतो आणि ती बाई म्हणते, मला सोनं पाहिजे. तर कसं करायचं? तिचं चुकतंय का हिचं चुकतंय? दोघांचंही बरोबर आहे. हिला काय घ्यायचं आहे? सोनं घ्यायचं. त्यानं काय शिकवलं आलंय? सोनंच शिकवलं. गपलत काय झालं? गपलत काय झाली? सावकाराला म्हणती, सावकार मला सोनं पाहिजे. अगं बाई, तुझं का तुझ्या नावाने का डोकं बोडून घेऊ का? हे सोन्यानंच भरलेलं दुकान आहे. तुला काय पाहिजे? काही येडं आहे काही? सावकार म्हणले, मला सोनं पाहिजे म्हणाला. नाही. सावकार म्हणतो, सोन्याचंच दुकान आहे की. जे अपेक्षित आपुले, याला सूत्र लावले. तुला काय पाहिजे? जे अपेक्षित आपुले आणि पुसतील सांगितले. तुला काय पाहिजे? हे घर कशाचं आहे? हे मॉल कशाचं आहे? सोन्यानं भरलेलं आहे.
तसं श्रीगुरूचं घर कशानं भरलेलं आहे? ज्ञानाने भरलेलं आहे, प्रेमाने भरलेलं आहे, भक्तीनं भरलेलं आहे. कुरुटा या शब्दाची संगती लावून दिली. तीत ज्ञानाचा कुरुटा. कुरुटा म्हणजे धन्याचं, ज्ञानाचं भांडार घर. आणि एकची संगती लागावी म्हणून तुम्हाला सूत्र लावून दिले. काय सांगितलंय? त्या बाईने विचारले, सावकार मला सोनं पाहिजे. सावकार म्हणतो सोन्याचं दुकान आहे, तुला काय पाहिजे? तिनं म्हणजे ह्याचं काय डोकं बिकं फिरलं की काय? सोनं पाहिजे म्हणाल तर तुला काय पाहिजेच म्हणाले. तिनं म्हणजे अगं बाई सोनं पाहिजे बरोबर आहे, पण तुला सोन्याचं नेमकं काय पाहिजे? मागू लागले का? दोघांचं चुकतंय का? सावकार म्हणतात सोनं बरोबर पाहिजे, हे दुकानही सोन्याचं आहे, पण सोन्यामध्ये तुला काय पाहिजे? जे अपेक्षित आपुले. ज्ञानोबाईचं म्हणणं, सोन्याचा दुकान भरलेलं आहे, सोनं भरून या दुकानामध्ये आहे. तसं जगत ब्रह्माने भरलेलं आहे, जगत ब्रह्म आहे, पण तुला नेमकं काय पाहिजे? एकदानी पाहिजे, बोरमाळ पाहिजे, फुलं पाहिजे, नेमकं मणी पाहिजे, लॉकेट पाहिजे, कंगन पाहिजे, मुद्दे पाहिजे, काय पाहिजे? जे जया पाहिजे ते आहे रे, काय पाहिजे ते इथं आहे. एका जनार्दनी मांडले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे, काय पाहिजे ते या दुकानात आहे, फक्त तुला पाहिजे काय? तसं या ज्ञानाच्या भांडार घरामध्ये, श्री गुरुच्या घरामध्ये, त्या उंबऱ्याच्या आत आल्याच्या नंतर, सेवारूपी उंबरवटा ओंढाळून आत गेल्याच्या नंतर तिथं विचारतं, तुम्हाला काय पाहिजे? काय म्हणले? जे अपेक्षित अबोले, सांगतील पुशिले. सावकार म्हणल्याच्या नंतर तिला समाधान झालं. मग हेच पणत होतो बघा तुम्हाला, मला नाव झालं, ह्यालाच बोरमाळ म्हणतात काय? मग मला हेच पाहिजे द्या. मग आता काय झालं? शंका सुटली करायले. जेणे अंतःकरण बोधले, संकल्पाच नाही. आता संकल्प राहिला का? संकल्प विकल्प नाहीसे करण्यासाठी साधू संतांची गरज आहे. आणि तो ज्या वेळेला अशी स्थिती येते, आणि अशा स्थितीला प्राप्त जर व्हायचं असेल तर काय करावं लागलं? तनो मनो बरं का? म्हणून महाराज म्हणतात, जे अपेक्षित अपुले. तुम्हाला काय पाहिजे? तुमची काय अपेक्षा आहे? काय पाहिजे तुम्हाला? जे अपेक्षित, जे पाहिजे ते तुम्ही मागा, देणारा तयार आहे. आणि तिथं काय कमी नाही बरं का. भरले अनंत भांडार. कसं आहे? कोणाचं घर आहे? साधूचं, ज्ञानाचा भांडार घर आहे. भरले अनंत भांडार. संत उधार उधार देती आली अशी दाम. बरं ते कसं देतात? सोन्याच्या दुकानातला सावकार काय घेतो? मोबदला घेतो. आणि हे ना, मोबदला घेतल्याशिवाय देतो काय? नाही बरोबर. त्यांनी पैसे तर घेत असेल, पण ह्यानं सेवा घेतो. सेवा हा दारवंडा. सेवा करावी लागते. साधू संतांची सेवा करून त्या सेवेला पात्र होण्यासाठी काय करावं लागतं? त्या भंडारघरामध्ये जाण्यासाठी त्याला पात्रता यावं लागते. त्याचा अधिकारी बनावं लागतो. अधिकार संपन्न झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश. दाविला मार्ग, किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार आहे तसा उपदेश करतात.
जशी भक्ती आहे तसा बोध होतो. बरं का, कशी तुम्हाला जमल तशी करा. सगळे म्हणतात आम्ही बी अनुग्रह घेतलाय, बरं का, आम्ही बी गुरु केलाय, पण त्या महाराजाला तेवढं ज्ञान होते, आम्हाला काय दुसरं दिलं असेल तो? होय कृपा, सगळं चांगलं ऐकूया तर मलाच का झोप येत असेल? पांघरून घेतल्यामुळे होईल का मला बोलू? अरे पांघरून घेणे बरं आहे. होय हो, थंड वाजली. हा तेच म्हणा. काय म्हणले महाराज? सगळ्याला प्राप्त होते हो, पण ज्याच्या जे भाग्यात आहे ना तेच प्राप्त होत. भाग्य लागतं याला, भाग्याशिवाय होत नाही. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, संतांचे पाय, संतांची सेवा, श्रीगुरूची सेवा ही भाग्याने प्राप्त होते. काही लोकांचं भाग्य अर्ध्या वाटात सुटतं, काही काही वरून 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 आहे का. अंतकरणाला बोध ज्या दिवशी होतो त्या दिवशी संकल्पच नसतो. ज्याच्या अंतकरणाला बोध झाला, ज्याचं अंतकरण पवित्र झालं आणि अशा पवित्र अंतकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य होतो. काय होतो? भगवंताचं वास्तव्य होतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. ज्याचं चित्त निर्मळ झालं, ज्याचं मन निर्मळ झालं, तर तिथं वास्तव्याला कोण येतो? येऊन गोपाळ राहे तेथे. तेथे गोपाळ येतो आणि त्यांच्या अंतकरणामध्ये, हृदयस्थानामध्ये भरून बसतो. म्हणून महाराज म्हणतात, बाबा चित्त निर्मळ जर करायचं असेल, चित्ताची शुद्धता जर करायचं असेल आणि चित्त समाधान करायचं असेल, काय करावं लागेल? तर तुम्हाला श्री गुरुची सेवा करावं लागेल. सेवा हा नारळवंटा, बरं का, त्याच सेवेच्या द्वारातून जावं लागेल, नाहीतर जमणार नाही. मग ह्या बोधाला येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला सेवाच करावं लागेल. कशी सेवा करावं लागेल? तनाने मनाने सर्वस्वाने त्याची सेवा केली की त्या सेवेचं फल काय आहे? तर त्या दारातून पलीकडे जाता येतं. पुण्या उंबरवट्याच्या आत सेवा हा दारवंटा, आणि त्या सेवेच्या आतमध्ये ज्ञान भंडारामध्ये, ज्ञानग्रहामध्ये प्रवेश करलो आणि तिथं भगवान परमात्म्याच्या नामाचा बाजार आहे. आणि तिथे विचारतात, तुम्हाला काय पाहिजे? कशासाठी आली? का आले? काय कारण आहे? कशासाठी आलो? अहो महाराज, आलो दुरून आलो मी गा, दुःख झाले दारून, दुर्लभ तुम्हा भेटी, पायी झाले दरुशीन. आहे का? येतवरी आवया होते हेचे कारण, दुर्लभ तुम्हा भेटी, पायी झाली दरुशीन. काय म्हणतात महाराज? दुरुनी आलो गा, दुःख झाले दारुण, या वैथवरी होती हेची कारण. काय कारण? जे अपेक्षित अपुले. तुम्ही जे विचारता ना
त्याच्यासाठीच इथं आलो. यावया येतवरे होते हेचे कारण. काय कारण होतं? कारण का दुर्लभ तुम्हा भेटे पायी झाले दर्शन. बघा, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडू. बाबा त्याच्यासाठी दुरून आलो. दुरून शब्दाचा अर्थ अनेक जन्म घेत 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 आलो. आणि इथं आलो कशासाठी आलो? पायी झाली दरुशे. तुमच्या पायाचं काय झालं? दर्शन झालं. आता काय अपेक्षा आहे? तर महाराज म्हणतात तुम्ही तिथून आले, एवढी सेवा केली, या सेवेचं फल तुम्हाला प्राप्त झालंय. आता या सेवेच्या मोबदल्यात तुम्हाला काय पाहिजे? तर महाराज म्हणतात काय नको. माझ्या अंतःकरणामध्ये जे हाय हाय चालू आहे, माझ्या चित्तामध्ये अनेक भानगडी चालू आहेत, है का नाही? तर काय करा, माझ्या अंतःकरणाला कसा बोध होईल हा उपदेश करा. अंतःकरण बोधली संकल्पाने. माझ्या अंतःकरणाला एक बार बोध झाला. ज्या वेळेला साधूचा बोध अंतःकरणात होतो, त्या जो महात्मा त्या बोधाला प्राप्त होतो आणि बोध स्थितीत राहतो, तर तो निसंदेह होतो. मग त्याची काय नाही आता तिथं संकल्प विकल्प काय नाही. नाही तर माणसाला लई संकल्प असतात, आहे की नाही? संकल्प विकल्प का तयार होतात? तर अंतःकरणाला बोध नाही म्हणून संकल्प येतात. मग आम्हाला बोध झाला नाही का? झालाय. बोध कोणाला झालाय? देहाला झालाय का मनाला व्हावा का अंतःकरणाला व्हावा? बोध कोणाला व्हावा? जो आत्मबोधी तोशीला. जो आत्मबोधे तोशीला. आत्मबोधाला, आत्म्याला, अंतःकरणाला बोध व्हावा. ज्याच्या अंतःकरणाला बोध होतो तर तो निसंदेह जीवन जगतो. काय म्हणतात? अंतःकरण बोधली संकल्पाने. ज्याच्या अंतःकरणाला श्री गुरुचा बोध होतो तिथं संकल्प नाही, त्याच्याकडे काय नाही. त्याच्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, जो त्या स्थितीला जातो त्या स्थितीत रममान होतो, ज्या स्थितीचा अनुवाद घेतो, तर त्याचं काय झालंय? त्याची सरली. कोणाची? ज्याच्या अंतःकरणाला बोध होतो त्याची सरली. एरजार झाला सफल व्यापार. कोणाला बोध व्हावा? की कानाला? लय कान तृप्त झाले ऐकून म्हणते. हे कान कसे आहेत? ह्या कानाने काय ऐकू येतं? ह्या जगातलं बहिरंग साधन ऐकू येतं. ह्या कानाला जगातले बहिरंग गुण आठवतात, आवाज येतात. पण ज्या कानाने हे कान झोपल्याच्या नंतर काय ऐकू येईना, पण एक कान असा आहे ते रात्र आणि दिवस जागा आहे, ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा दिखावे, साठा वाटी घ्यावी चित्ताची. कशाच्या कानानं ऐकावं? ह्या कानानं. आम्ही कशाच्या ऐकतो? ह्या कानानं ऐकतो म्हणून आम्हाला अर्थ कळत नाही. आम्ही ह्या कानानंच ऐकत राहिलो आणि ह्या डोळ्यानेच ज्ञानेश्वरी वाचत राहिली. ज्ञानेश्वरी का अर्थ कळला नाही?
तर ह्या डोळ्याने चक्षुच्या डोळ्याने वाचली म्हणून ज्ञानेश्वरीची लिंक लागत नाही. किती ज्ञानेश्वरी वाचा, मरेपर्यंत वाचा. ज्ञानोबरायचं वाङ्मय एवढं सोपं नाही माय. ज्ञानोबरायाचं वाङ्मय जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानोबरायाच्या संगतीत राहायचं असेल ना, अशा थोर साधूकडूनच ते ऐकावं लागते. शास्त्र तुम्हाला वाट दाखवेल व संगती लावी. सांगू तुम्हाला उदाहरण. तुम्हाला मुखेड जायचं आहे. नवीन माणूस कोल्हापूरहून आला आणि त्याला विचारायचे पर्शन कुंभार म्हणले, बाबा महाराज आणि मला मुखेड जायचं आहे, तर इथं किती किलोमीटर आहे मुखेड? तर त्यांनी सांगितलं महाराज 5 किलोमीटर आहे. बरोबर. त्यांनी मुखेडला नेऊन सोडलं का अंतर सांगलं? अंतर. बरोबर. त्याचा भरोसा कळला नाही. म्हणजे माणसं काही लवाड बोलतात म्हणून. काय हो, आताची माणसं खरं बी बोलणार. बरोबर आहे खोटा नाही? कधी घडली की नाही म्हणा. मला काय याच्यावर भरोसा नाही म्हणलं. मग थोडं पुढे गेला आणि तिथं होता किलोमीटरचा दगड. हे महाराष्ट्र शासनानं लावलेलं आहे. मला हे खोटं ते माणूस खरंच बोलायला, लबाड बोलायला नाही. पण ते किलोमीटरचा दगड त्याला काय सांगितलं? किलोमीटरचा दगड अंतर सांगतो का मुखेडला नेऊन सोडतो? तसं शास्त्र अंतर सांगतो पण तुम्हाला नेऊन सोडत. वेद काय करतो? वेदशास्त्र ही खूण सांगतो. वेदशास्त्र प्रमाण आहे ते. व्यासाची खूण आहे. वेद म्हणजे काय? व्यासाची खूण आहे. एक नारायण ते नाही आपल्याला पाहिजे. श्रुतीचे वचन आहे. श्रुतीचे वचन. हा, हे श्रुतीचं वचन आहे. तो वेद काय करतो? ब्रह्म असा आहे. ब्रह्म निराकार आहे. ब्रह्माला प्राप्त होण्यासाठी हे साधन करावं लागते. ब्रह्म पदवीला प्राप्त करण्यासाठी अमुक साधन करावं लागते. हे वेद सांगतो. वेद काय देतो? ऐशे वेद गवाही देतील हो. फैसला करणारा वर असतो, जे गवा देणारा खालीच बसतो. हे वेद सुद्धा गवाही देणारे. फैसला करणारा जे असतो. तर त्या वेदाने, शास्त्राने, श्रुतीने काय सांगतात? ब्रह्म असं आहे. आणि त्याच किलोमीटरच्या दगडानं सांगितलं मुखेड 4 किलोमीटर आहे. नाही, तसं शास्त्र सांगतं की बाबा ब्रह्म असा आहे. त्या ब्रह्मपदाला जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? आमकी साधना करावं लागतं. ब्रह्म, वेद, शास्त्र हे काय सांगतात तुम्हाला? त्या ब्रह्माला जाण्याचा रस्ता दाखवतात, अंतर सांगतात आणि ते अंतर सांगण्यात असतात. पण साधू काय करतात? वाट दावी करी धरोनिया. काय म्हणली? योगक्षेम त्यांचे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडी दे भाव पुरवी वासना, अंती ते अपना पाशी नावी. किंवा योगक्षेम त्यांचे जाणे चढ भारी, वाट दावी करी धरोनिया. साधू काय करतात? वाट हाताला धरून त्या बोधाला नेतात. दुसऱ्या भाषेत सांगू, करुणी सायास शिकविती. सायास करून शिकवतात, सायास करून सांगतात. तसं शास्त्र सायास करून सांगत
संगती लावून देत. म्हणून साधू सायासाने सांगतात, सायास करून सांगतात. म्हणून साधूच्या संगतीतला परमार्थ खरा असतो. आणि साधूच्या संगतीत ज्ञानेश्वरी ऐका, कुठलंही काव्य साधूच्या मुखातून ऐका, ते प्रगतीपदावर नेतो आणि ब्रह्मसुखाला संपन्न करतो, तो साधू असतो. बरं का? शास्त्र नाही असं नाही, शास्त्राशिवाय काही नाही, पण शास्त्र तिथपर्यंत नेऊ शकत. शास्त्राला खरा आधार कुणाचा आहे, शास्त्राला रूपाला कोणी आणला असं? अहो शास्त्रालाच नाही तर देवाला रूपाला आणलं, ते साधू असतात. ऐका, आणि येला रूपाबळी करून खोळे हरिदासी. त्याला रूपाला कोण आणलं? त्याला रूपाला आणणारे साधू आहेत. अन्यथा तो कोण आहे? आरूप आहे, निराकार आहे. आणि म्हणून देवाला आकाराला आणणारे साधू आहेत. आणि देवाच्या सानिध्यात देवाच्या स्वरूपाला नेणारे साधू आहेत. अशा साधूच्या सानिध्यात जाऊनच ऐकावं आणि अशा साधूची सेवा करा. तर कशी करा? तनो मनो चरणाशी लागावी, अगरवत्ता करावी, दास्य सकोळ. जे अपेक्षित आपुले, तिथे गेल्यावर तुम्हाला काय पाहिजे ते प्राप्त होतं बाबा. असं सुख कुठं नाही. अशा सुखाच्या जागीच तुम्हाला सेवा घेऊन जाते. म्हणून सेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे. बरं का? सेवा ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि सेवा म्हणजे का पाय दाबणं नाही बरं का. ते तर करत बसले लय सेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम, उच्चारावी नाम. लगे हालावे चालावे धुंडावे बाहेर. कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही, साधनाचे काही गरज नाही, कुण्याही साधनाची गरज नाही. का बरं? साधू जीवनात आला तरी काही फरक पडत नाही, पण साधूची सेवा घडणं हे विशेष आहे. म्हणून त्या साधूची सेवा, त्या साधूचं चिंतन तोंडात नाही तर अंतकरणात पाहिजे. अंतकरण बोधली संकल्पाने, अंतकरणाला बोध होतो, अंतकरणावर परिवर्तन होतं. अंतकरणावर परिवर्तन होणं म्हणजे सुखाला पात्र होणं. आम्ही कोण्या सुखाला पात्र आहोत? कोण्या सुखाला पात्र आहोत? आता हळदीत संशय. कोणचं सुख पाहिजे आम्हाला? ज्या सुखाची गरज आहे, अनेक जन्म घेत आलो, ते सुख मिळालं नाही. आणि ते सुख साधूच्या संगतीत भेटतं. निसंकोच जीवन करून देणारे साधू असतात, निस्वार्थ जगायला लागणारे साधू असतात, भयाच्या पलीकडे नेऊन ठेवणारे साधू असतात. मग तिथं भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा अनुलाता, अशी स्थिती होती. म्हणून महाराज सांगतात, अंतकरण बोधली संकल्पाने. अंतकरणाला कहा बोध होतो? तर साधूचा बोध होतो. आणि जिथं अंतकरणाला बोध होतो तिथं सर्व संपत्त. काय संपत्त? ज्या वेळेला अंतकरणाला बोध होतो त्यावेळेला ते बोध स्थिती ब्रह्मसंपन्न होते. याची संगती थोडीशी लावून देतो तुम्हाला. याची संगती अशी आहे, जी गंगा वाहत 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 कुठे येते? समुद्राला येते. ज्या वेळेला समुद्र रूप होते का गंगा राहते? मग गंगा समुद्रात गेली, समुद्र झाले का गंगा राहील? मग आता गंगा नाव शिल्लक आहे का? आता काय आहे? तुका म्हणे गंगा सागर संगमी
अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता गंगा राहिली नाही, आता काय झाले ते समुद्र झाले. समुद्र झाली याचा अर्थ एकरूप झाली. ज्याच्या अंतकरणाला बोध होतो त्याचा अर्थ वाहणारा संकल्प विकल्प मावळून जातो आणि एकरूप होतो. एकरूप झाल्याच्या नंतर लाटाच्या रूपाने खेळणारी समुद्रच आहे. स्थिर झाला तरी समुद्रच आहे. ओटी आली तरी समुद्रच आहे. भरती आली तरी समुद्रच आहे. खवळला तरी समुद्रात पाण्याशिवाय दुसरं काही नाही. तिथं गंगा नाही. ते काय होतं आपल्या स्वरूपामध्ये मिळून जातं. ती कधी स्थिती येते समुद्राला प्राप्त झाल्याच्या नंतर. पण त्या समुद्राला पोचण्याच्या आधी अनेकाची सेवा करत जावं लागते रे बाबा. कळलं का? सांगू तुम्हाला. मेघाच्या मार्फत डोंगरावर पाऊस पडला. खूप पाऊस झाला आणि त्या डोंगरातलं पाणी नदी त्या काय आलं आपल्याकडच्या भाषेत लवणीला आलं म्हणतात, बरोबर. आणि तीच लवण वाहत वाहत होळाला आली. लवण होळात एकरूप झाले. लवण संपली नाही, ती लवणच होळात एकरूप. आता लवण नाही तर होळ झाला आणि त्या होळाने वाहत 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 गंगेला आला आणि होळ वजा झाला, ती मोठी गंगा झाली. आणि तीच गंगा अनेकाच्या जीवनाचं साध्य करत दोन्ही कठाला आईल आणि पैल असे दोन तीर आहेत. आईल तीराला बी पहिलं तीराला बी इकडचे जनावर पाणी पिले, झाडं गेली, पशु पक्षी अनेक जीवाचा उद्धार करत 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 ती गंगा समुद्राला आली. तसा साधू बहता पाणी चलता साधू. साधून फिरत राहावं आणि गंगेनं वाहत राहावं, बर का. ज्या दिशेला साधू जाईल त्या दिशेचे लोक घडवतो. साधू गप्प बसत. गंगा ज्या स्थळात वाहत जाईल तेवढ्याही दोन्ही तीराचा उद्धार करणारी गंगा आहे. निस्ती कुठे गेली? अनेकाचं धुन धुतलं, अनेकाचं कार्य करत 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 सेवा करत करत त्या आपल्या मूळ स्वरूपाला पोहोचते, म्हणजेच समुद्राला. तसं सेवा करत 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 अंतकरणाला एक बार बोध झाला ना तो समुद्र रूप होतो, म्हणजे ब्रह्मरूप होतो. आणि त्या बोधाला प्राप्त होण्यासाठी तनो मनो अशा प्रकारची सेवा केल्या तर तुम्हाला त्याच मूळ स्वरूपाला पोचता येतं, बरं का. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, बाबा एक बार त्या अंतकरणाला बोध झाला ना, बोध सगळ्याला होतो. बोध म्हणजे काय हो? बोध काय? लय बोधाचा चालाय मार्ग. आम्ही ज्याला काय म्हणतो परबोध. आता बोध कुणाला होतो? बोध बुद्धीला होतो, बोध मनाला होतो, बोध चित्ताला होतो, बोध देहाला होतो का? बोध नेमकं कशाला होतो? बोध कुणाला हो? मनाला. मनाला. काय बी सांगा आता. जो वरी अर्जुना तो बोध भेटे ना मना. मनाला बोध झाला. मन कोण आहे? मन काय? मन जर त्या स्थितीत गेलं, मनाचा भरोसा, मनाचा काय नाही, याचा भरोसा नाही बरं का. ज्ञानोबरायच म्हणतात, भगवान श्रीकृष्ण उद्धवाला म्हणतात, अर्जुना काय म्हणले? या मनाची उत्तम गती. नाही,
मन हे माझं पासून नाही ते नाही मनाचंच आहे हो. म्हणून मार्ग गेला. ते नाही उद्धव आहे थांबा. भागवतातली होय होय मन मन आहे का कोणाला माहिती? सज्जन पण ती तर मनाला काय होतो? बोध होतो. बर मन मन हे राम झाले नाही मनाला मन हे सद्गुरूची आंधळी दासी मन सदा भीत असते श्री गुरुसी. मन कोणाची दासी आहे? श्री गुरुला आंदन दिलेली दासी. पण या मनाचं कार्य असे महाराज काय म्हणले? जरी जिंकली इंद्रिय पान तरी साधके साधुनी आपण साधकी साधुणी आपण जरी जरी जिंकले असे जिंकली इंद्रिय प्राण तरी मोकळे. सोडून मन आत्मस्वरूपी आणून बांधावे. कारण का साधकाने खूप साधना केली, सगळं साध्य केलं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उद्धवाला सांगत असताना म्हणतात, अर्जुना उद्धवा साधकाची स्थिती सांगतात, साधकाला बोध झाला सांगतात, साधक बोधावर आहेत असंही सांगतात. पण भगवान श्रीकृष्ण जे रेखटलेले चित्र असं आहे तिथं म्हणतात की बाबा साधकाचा विषय मांडला. साधके साधून आपण जरे जिंकले इंद्रिय प्राण. 5 कर्म इंद्रिय जिंकले, 5 ज्ञान इंद्रिय जिंकलं तो असा फुगतो. बरं का कसा फुगतो? हो महाराज पालखीत काय बसन, घोड्यावर काय बसन, पण जरी जिंकले इंद्रिय प्राण, 5 प्राण जिंकून घेतला असेल, तो ताब्यात केला असेल, जाऊ द्या 1400 वर्षाचा चांगदेव सगळं ताब्यात होतं त्याच्या. 5 प्राण 1400 वर्ष त्याने काळावर विजय मिळवलेला कोण होता? चांगदेव होता. मेळ बसला का? जमलं नाही महाराज. कारण का मोकळे सोडू नये मन. मनाला बोध झाला तर कधी जर मन फिसकलं, कधी फिसकल याचा भरोसा. मोकळे सोडू नये मन, स्वरूपी आणू न बांधावे. याला बोध होऊन जमणार तर ज्ञानोबा आहे त्याचा फैसला केला. अंतःकरण बोधले संकल्पाने. बोध जर व्हायचा असेल ना तर अंतःकरणालाच बोध झाला पाहिजे. श्री गुरुचा बोध कुठं झाला पाहिजे? अंतःकरणा झाला पाहिजे. ज्याच्या अंतःकरणात बोध झाला तो त्याच ठिकाणी प्राप्त झाला, भगवान स्वरूप झाला आणि तिथे भगवंत असतो. मज हृदयी सद्गुरु. ज्याच्या अंतःकरणाला बोध झाला त्याच बोधाच्या स्वरूप म्हणजे श्री गुरुच आहे. आणि तो अंतःकरणात असतो. कुठं असतो? मज हृदयी सद्गुरु. जेणे तारी लोहा संसार पुरू, म्हणून विशेषात ते अदरू. गुरु कुठं असतो? ज्याच्या हृदयाला बोध झाला, संकल्प नाहीसा होतो आणि त्याच्या मुखातून वेदांत बाहेर पडतो. मग तिथे वेद सुद्धा मौन होतो. वेद जाणून. कारण का साधूच्या पुढे वेदाचं चालत नाही, साधूच्या पुढे देवाचं चालत नाही, साधूच्या पुढे कुणाचं चालत नाही. बरं का संगती सांगू तुम्हाला, सांगू का? एकदा काय झालं ना, उगाच सांगतो तुम्हाला. वेदाची संगती. वेद काय करतो? आपल्या इकडे उन्हाळ्यात शेंगा काढतात बघा. काढतात का नाही शेंगा?
तर ते शेंगा काढायच्या वेळेला शेंगा काढल्या आणि ती नेमक्या पाटलीनबाईच्या घरी काय अडचण आली, सोयरा काय तर बिमार झाला आणि ती गेली निघून गावाला. बरं का, ती गावाला निघून गेली. आता बायकाचा कालवा चालू झाला. पाटलीन गेली आणि शेंगा पण वाटणार. पहिलं होतं वाटायचं, आता नाही. ते बायकाची गडबड चालू झाली. माय पाटलीन गेली शेंगा पण वाटणार, पाटलीन गेली शेंगा पण वाटणार. मग आता काही बायका म्हणल्या का हो, मग पाटलींची वडील सून आहे की. वडील सून कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? पाटलींची वडील सून म्हणजेच वेद आहे हो. देवाची वडील सून कोण आहे? वेद. वेद आहे. मग पाटलीन गेली तर काय होते, वडील सून आहे की. चला म्हणले पाटलींची सूनबाई वाटणार, सूनबाई वाटणार. सगळ्या बायका निघाल्या टोपली घेऊन, पोते घेऊन. पण त्याच्यामध्ये एक शहाणी होती म्हातारी. ओ पाटलीनबाई, तुम्ही शेंगा बरोबर वाटणार का वरचा पसा टाकणार? ही पद्धत आहे बरं का पहिलीची, पुराणी काळातली. वाटून दिलं का ते वरचा पसा टाकलं की मग त्याचं मग समाधान होते का नाही? बरोबर आहे की कसं आहे? पहिलं चालू होतं तसं पूर्वीच्या काळात. पण त्या पाटलीला म्हणतात सुनबाईला, सुनबाई तुम्ही शेंगा बरोबर वाटणार का वरचा पसा टाकणार? सुनबाई म्हणले, मी पाटलींची जरी वडील सून असले, अधिकाराने मी वडील आहे, पण पसा टाकण्याचा अधिकार माझा नाही, ती सासूचा आहे. ते अधिकार कोणाचा आहे? जरी मी वडील असले वाटून देऊ शकतो, पण पसा टाकण्याचा अधिकार माझा नाही, ती माझ्या सासूचा आहे. तसं वेद म्हणतो ब्रह्म सांगण्याचा अधिकार माझ्याकडे आहे, ब्रह्माची प्रक्रिया करण्याचा अधिकार माझ्याकडे आहे. ब्रह्म असा आहे, ब्रह्माच्या स्थितीत काय पाहिजे ते सांगता येतं, पण ब्रह्म स्वतः करणं माझ्याकडे नाही, ते साधूकडे. तसं वरचा पसा टाकण्याचा अधिकार माझ्याकडे नाही, सून म्हणते ती सासूकडेच आहे. तशी सासू हे संत आहेत, सासू हे साधू आहेत, सून हे वेद आहे. सुनाला अधिकार नाही, पण सासूला अधिकार आहे. तसा साधूला अधिकार आहे. साधूच्या मार्फत झालेलं ज्ञान सासूच्या हाताने वाटून घेतला का मनाला बोध होतो आणि म्हणलं तेवढं मिळतो. बराबर वाटून घेवा का पशाची वाट बघाव? बरोबर. कसं करावं? 3 महिने वाटून घेतले होते. का बरं? गरज कशाची? पशाची आहे हो. वाटून घ्यायला का उद्या जाते, पण एवढंच का मिळणार? एवढं मिळणंच महत्वाचं आहे. साधूच्या हाताने, अधिकाऱ्याच्या हाताने एवढं मिळणं तेच खरं सुख आहे. त्याच्यामध्ये आनंद मानत गेलेत. वरचा पसा झाला की बाईचं मन भरलं. वाटून दिली माय कंजूस आहे, थोडी बी टाकली दे आहे का नाही? मग शेरच्या वरी पाव शेर टाकले की माय मटी पाटलीन चांगली, माय लई चांगलं देते. सांगण्याच्या आधी तिच्या वावर भरून माणसं, आणि हिनं वाटना गेली की हिचं बी भाजू दे की काही वाटले. म्हणजे मला काय सांगायचं आहे, साधू हे अधिकार संपन्न आहेत. सासूच्या मार्फत आलेलं मोकळा हात असतो. कोणाचा? ती कोणाची बांधलेली? सासू कोणाची बांधलेली आहे? सून बांधलेली आहे, पण सासू स्वतंत्र आहे. सासू काय आहे? भक्ती हे स्वतंत्र आहे, आणि भक्ती साधूकडे. भक्तीची या पोटे बोधका कडा ज्योती, भक्तीच्या पोटात बोध आहे. भक्तीच्या पोटात काय? बोध आहे. भक्ती संपन्न असलेला साधू ब्रह्म संपन्न होतो, आणि ब्रह्म संपन्न साधूच्या सानिध्यात भेटलेला बोध तो अंतःकरणाला ठसतो, आणि तेच ब्रह्मरूप करतो.
आणि त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तनु मनु बरं का. तुम्हाला काय पाहिजे, कोण्या स्वरूपाचं ज्ञान पाहिजे, तर इथं या तुम्हाला काय पाहिजे ते आहे. जे अपेक्षित आपुले सांगते लपशिले, अंतकरण बोधली संकल्पा नाही, अंतकरणाला बोध होतो. कारण का साधू अधिकार संपन्न आहे आणि अधिकार संपन्न साधूच्या सानिध्यात राहा. अधिकार संपन्न साधूच्या मुखातून ऐका तरच तुम्हाला त्याचं फल प्राप्त होतो आणि त्याची हातवटी कळते. कशी सांगावं, कसं मांडावं, काय मांडावं हे साधूच्या संगतीशिवाय कळत नाही. शास्त्राच्या संगतीत शास्त्र सांगल तेच करता येतं, पण त्याच्या उर्वरित 3 ना 4 अक्षरं सांगते ज्ञानेश्वर. किती अक्षर? 4 ते 5 गोष्टी काय कळणार आहे तुम्हाला तेवढ्यामध्ये? ज्ञानेश्वरी इतकं लोपलेलं ज्ञान आहे, पण ते प्राप्त होण्यासाठी, त्याची प्रवृत्ती होण्यासाठी त्याचं कोण्या तरी साधूकडे जावं लागेल की नाही. किती वर्षी वाचवा हो, संपर्क मेळ जमणारच नाही. जमते का? जमला तुम्हाला? का जमणार नाही? कोणाच्या तरी संगतीत जाऊनच हे खेळ खेळावं लागतं, शिकावं लागतं, तर हे जमतं. त्याच्यासाठी मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले, जिणे अंतकरण बोधले संकल्पाने. तुम्ही जे सांगचाल ना त्या स्थितीला नेण्याचं काम साधूकडे आहे. म्हणून जनाबाई म्हणतात, आयशा संता शरण जावी. अशा संताला शरण जा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या चित्ताची हाय हाय संपल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या अंतकरणाला ज्या वेळेला बोध होतो त्यावेळेलाच ब्रह्मरूप करतो. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम 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 आता विश्वात्मकी देवी यज्ञ तोषावी शोणी मज द्यावी पसाई दावी फळांची वैकल्टी सांडो दया सत्कर्मी रथी वाढो ता परस्परे पडो मैत्र जीवांचे त्यांची तिमिर जाओ विश्वस्व धर्म सूर्य पाहो जो जेवांची लतोटी लावो प्राणी वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटू तुया होता कल्पतरुचार चेतना चिंतामणीचे गाव बोल जिथे अरनव पियुषांची चंद्रमे जे आळंछन मारतंड जी स्थापहिण हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो बहुणा सर्व सुखी न हो नीती लोकी भजो ज्याधी पुरोखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकविये दृष्ट विजयी होवा विजय म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देव सुखया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे चरणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. जय रघुवीर वीर समर्थ. जय. बोलो रे भाई सब संत की जय. राधे राधे.